सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहर तालुका काँग्रेस कमिटी इंडिया आघाडीच्या वतीनं मोहोळ शहर तालुका इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी घाटोळे मंगल कार्यालय मोहोळ येथे सकाळी 11 वाजता कार्यकर्ता संकल्प सभा मेळावा मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खुणखुणी केला, त्यांची चिरफाड करणारे, नोटाबंदी, इलेक्ट्रोल बॉर्ड यांसारख्या अनेक विषयावर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे, धाडशी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार श्री निरंजन टकले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केलं। या संकल्प सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, शहर कार्याध्यक्ष मनोज एलगुरवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। बऱ्याच वर्षांनी तसं आपल्याशी जाहीरपणाने बोलतो आणि त्यानंतर आज प्रणितीताई येणार होती, पण जी दिल्लीमध्ये वर्किंग कमिटीची बैठक आहे आणि आता ती 10 वाजता बैठक आहे। काल ती संध्याकाळपर्यंत इथं होती, रात्री गेली दिल्लीला आणि सकाळी बैठक आहे। आज रात्री मी काही भाषण करायला आलो होते, फक्त टकले इथं आम्ही सगळे घेऊन आलो आहे आणि ते टकलेजी देशाचं राजकारण कशा प्रकारे चाललेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे देशामध्ये जनतेला बोलवते आहे हे सविस्तर सांगण्याचं काम ते करणार। पण मी एवढंच तुम्हाला सांगतो तर त्याचं ते भाषण आपण नीट ऐकून घ्या आणि आपल्या गावामध्ये ठीक तऱ्हेनं त्याचा प्रचार करण्याची जरुरी आहे। मला वाटतं सकाळी इथं BLO वगैरे सगळं तिथली माहिती दिलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण मतदान करून घेणं आणि मतदात्याला आपल्या बूथवर आणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळेस असं होतं की 2 वेळेस तर आपली लोकसभेची सीट इथून गेली आणि खूप आश्वासनं दिली, आम्ही येऊ करू ती करू। आता मी तर इथं नाही आहे, सोलापुरात सगळ्या आपण जिल्ह्याचं राजकारण बघतो। मोदी जे आले पहिल्या लोकसभेला तर त्याने सांगितलं की सुशीलकुमार शिंदे जी देश की गृहमंत्री है और यहाँ हैंडलूम के बड़ा उद्योग होता है। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।